परेश खैरे. पहिल्या चेंडूवरती परेश इथे चेंडूला भिरकला जात आहे. चेंडू जातो फ्लॅट अँड फ्युरियस. षटकार. क्षमतेनुसार त्याला गोलंदाजी इथे करावी लागेल. इथे मात्र आक्रमक फटकेबाजी सुरू आहे. पुन्हा एक षटकार येतोय. बॅक टू बॅक सिक्सेस. या मैदानात या खेळपट्ट गोलंदाजांचा कस लागतोय सर. कारण ज्या पद्धतीत फलंदाज मिस्टर स्ट्रोक देखील सीमारेषे बाहेर जातात, यावेळेस कुठल्या लेंथ गोलंदाजी करायची हा खरा कठीण प्रश्न आहे. तो म्हणजेच गोलंदाज समोर. आणि गोलंदाज परेशकडे हॅट्रिक्स घेण्याचा अनुभव आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक नक्कीच क्षेत्ररक्षण चांगलं करतोय. त्या दरम्यान एक धाव मिळते. सन्माननीय दीपकजी म्हात्रे मापगाव संघाचे पाठीराखे सन्माननीय दीपकजी यांच्यातर्फे 500 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे मापगाव संघासाठी. तर त्यांचे कर्णधार अक्षय जे कर्णधार आहेत त्यांना विनंती आहे की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. दीपकजी म्हात्रे त्यांचे पाठीराखे यांच्यातर्फे 500 रुपयांचं कॅश प्राइज. तर निनाद तू सांगितलं की इथे गोलंदाजी करणं कठीण आहे, परंतु असं मला वाटत नाही. कारण सोना मला पुन्हा एकदा तेच नाव आठवतंय. मला अमित पारकर यांचं नाव आठवतंय. असे अनेक गोलंदाज झाले ज्यांनी आपल्या षटकामध्ये 2, 3, 4, 5, 6 धावा खर्च केल्या आणि या खेळपट्टीवरती सुद्धा चांगली गोलंदाजी होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले. पहा गौरव राहुल यांच्याकडून होतंय मात्र मोठी चूक आणि त्याचा सोसावा लागणार भ्रूदंड. धावा मिळणार 4. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे तुम्ही कालच्या दिवसापासून सांगता स्टान्स, फलंदाजाचा स्टान्स बघून त्याप्रमाणे गोलंदाजी करणं म्हणजे कुठेतरी विचारपूर्वक गोलंदाजी करणं याला म्हणतात. कारण क्रिकेट म्हटलं तर केवळ आपल्याकडे ताकद आहे म्हणून मोठे फटके लगावायचे, चेंडूवरती मोठा प्रहार करायचा तेवढं नाही. तर चांगले क्रिकेटर जे आहेत ते केवळ टाईमवरतीही चांगल्या प्रकारे चेंडूला फिरकवतात आणि धावा जमवतात. आणि गोलंदाज चांगल्या व्हेरिएशनने फलंदाज जखून तो विकेट प्राप्त करतो. आणि अशा प्रकारचे खेळाडू नक्कीच नावावर रूपाला येतात. आणि याचं उदाहरण आपण पाहिलं तर अमित पारकर ज्यांनी गेले कित्येक वर्ष आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केली. जर लोकल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर त्यांनी कित्येक हॅट्रिक संपादन केल्यात, कित्येक मेडल्स टाकल्यात आणि त्याचं फळ त्याला मिळालंय की तो आता ISPLच्या ट्रायल्ससाठी तो खेळताना पाहायला मिळतो आणि पुढे तो त्या स्पर्धेत खेळताना आणि पुढेही खेळताना पाहायला मिळेल. वळूया मैदानाकडे. दुसऱ्या षटकासाठी येतो एक गोलंदाज प्रणय. प्रणयचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केलं जाते, वेलकम म्हटलं जाते षटकाराने. धावा माफ करा चुकीची दिवशी 17 धावा दुसऱ्या षटकाची पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. याचा अर्थ एक षटक आणि एक चेंडू म्हणजे 7 चेंडूचा खेळ जाऊन धावफलकावर 23 धावा लागल्यात.
प्रणयचा पुढचा चेंडू येतोय. त्याच दरम्यान यावेळेस नोचा इशारा, फ्री हिटची सुवर्ण संधी. धावसंख्या झालेली आहे 24 धावा. यासीन सर, काय वाटतंय तुम्हाला, ज्या पद्धतीने धावगती सुरू आहे 4 षटकामध्ये किमान किती धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील आणि साईबाबा संघाला किती धावांचं टार्गेट चेस करायला लागेल? साधारण मला वाटतं 60 धावांच्या आसपास नक्कीच जाणार, कारण NSC खानाव यांची फलंदाजी जी आहे ना त्याच्यामध्ये एक डीपनेस आपल्याला पाहायला मिळते. बरेच चांगले फलंदाज त्यांच्यामध्ये आहेत. हे सलामीचे 2 फलंदाज, त्यानंतर गुड्ड्या जाधव आहे, सूरज गोंधळी आहे, असे अनेक चांगले खेळाडू आहेत. आणि सुरुवात ज्यावेळेस छान होते ना, लक्षात घे, मग तो आंतरराष्ट्रीय सामना असो किंवा आपला टेनिसचा सामना असो, सुरुवातीवरती बरंचसं काही त्या मॅचचं भवितव्य अवलंबून असतं. अर्थात आपण आत्ताच झालेला T20 सामना पाहिला, त्याच्यामध्ये भारतीय संघाने तो सामना गमावला साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध. त्यावेळेस काय झालं की पहिले जे खेळाडू होते अर्थात संजू सॅमसंग वगैरे हे शून्यावरती बाद झाले आणि कोलॅप्स झाली संपूर्णतः फलंदाजी. त्याच प्रकारे होतं. म्हणून सुरुवात चांगली होणं, अर्थात इंग्लिशमध्ये म्हटलं जातं फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, असं काही. त्या दरम्यान प्रणयचा षटक आपण पाहतो. या षटकात प्रणयने आतापर्यंत नक्कीच चांगला मारा केलाय. खऱ्या अर्थाने गोलंदाजीमध्ये त्यांनी पेसमध्ये व्हेरिएशन आपण त्याचं पाहतोय आणि त्यामुळे फलंदाज तितकेसे चांगले फटके लागू शकत नाहीये. षटकारा होता पहिल्या चेंडूवर, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर कमबॅक केले, 2 चेंडू निर्धाव टाकलेत. आणि सर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्येही, लोकल क्रिकेटमध्येही बरेचशा संघामध्ये काही खेळाडू अंडररेटेड पाहिले जातात, ज्यांच्या नावाचा नामोल्लेख केला जात नाही, ते देखील चांगले. इथे मात्र चांगला चेंडू, मात्र पिक केलं चेंडूला भिरकवलाय. डीप गॅलेक्सी मारेशे पार 6 धावांसाठी. सर जसं मी म्हणालो काही खेळाडू अंडररेटेड, जसं तुम्ही म्हणालात NSC खानामधील खेळाडू आपण पाहतोय. जो गोलंदाजी करतोय तो देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो त्याचप्रमाणे संघाला ज्यावेळी आवश्यकता असते तो धावा जमवतो. यावेळेस वेगवान चेंडू होता, यॉर्करचा चेंडू होता. या चेंडूला ड्राईव्ह केले, 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते 32 धावा आणि या 1 धावांनी या षटकाची सांगता होते. 2 षटका अखेरीस 32 धावा दाखवायला लागल्यात. साईबाबा संघाविषयी सांगायचं झालं तर जास्त करून नावं घेतली जातात सौरभ गवणकर, गौरव राऊळ या 2 खेळाडूंची. पण आपण पाहिलं तर प्रणय राणे असेल, त्याचबरोबर आपण पाहिलं तर अनिकेत आंग्रे असेल, त्याचबरोबर अजय मात्रे असेल, डावखुऱ्यात त्याचा सागर पवार असेल, दीपक असेल आणि त्यांचा कर्णधार, त्याला कधीच आपण कमी लेखू शकत नाही, गोकुळ भगत. त्याची बॅट पकडण्याची स्टाईल वेगळी आहे. ज्याप्रमाणे उजव्याचा फलंदाज बॅट पकडतो तशी त्याची ग्रिप आहे. पण जेव्हा संधी असते आणि मोकळीची क्षणी षटकार लागवणारा फलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. त्यामुळे एक बॅलन्स संघ आहे. आणि आता येणारा गोलंदाज ज्याच्याकडे आपण पाहिलं तर गेल्या 2-3 वर्षामध्ये त्यांनी आपलं स्थान या संघामध्ये ॲज अ गोलंदाज, ॲज अ बॉलर म्हणून नक्कीच निश्चित केलंय आणि बऱ्याच वेळेला चांगलं प्रभावित केलंय. आणि सर्वात महत्त्वपूर्ण डावखुऱ्याचाच गोलंदाज, जे नेहमीच आपण पाहिलं उजव्या हाताच्या फलंदाजासाठी डोकेदुखी ठरतात. आता पाहायचं या सामन्यामध्ये कशा प्रकारे तो गोलंदाजी करतोय. वैयक्तिक त्याचं पहिलं तर संघासाठी 3रं षटक घेऊन तो येतोय. शुभम म्हात्रे. जयमान गावदेवी गोंधळपाडा आणि त्याचबरोबर जयमान थयपाडा दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेक होणं आवश्यक आहे. आपण पाहतोय जयमान थयपाडा संघाच्या कर्णधाराने प्लेइंग इलेव्हनची लिस्ट घेऊन गेलेला आहे. चला गावदेवी गोंधळपाडा कर्णधार पाठवा. इथे मात्र चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडंसं मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते. थोडासा चेंडू वळसा घेतोय. या चेंडूती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता मुन्नाचा, मात्र बॅट आणि चेंडूचा सुरेख मेळाप होत नाहीये. 1च धाव मिळेल, स्ट्राईक रोटेट होते. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणावी लागेल की दोन्ही सलामीवीर नाबाद आहेत. एक चांगली सलामी, एक चांगली भागीदारी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी चांगली सुरुवात त्यांनी केलेली आहे. शुभमचा पुढचा चेंडू साहिलसाठी. यावेळेस पाहिलं की चेंडू उजव्या आशिषच्या दिशेने जातोय. चेंडूला भिरकवलं 4 धावांसाठी. वेलकम फोर.
इथे मात्र आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या डोक्यात नक्की काय चाललंय हा विचार माझ्या मनात येतोय. कारण जर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे कुठेतरी उजव्या आणि उजव्याच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र चेंडू डाव्याच्या बाहेर तो लाईन करतोय. त्याचाच अर्थ कुठेतरी लाईन मध्ये बिघाड. मी तुला एक गंमत सांगतो. सामना सुरू आहे परंतु अचानक मला आठवलं की क्रिकेटची हाऊस किंवा क्रिकेटचं वेळ किती असतं. हा जो स्ट्राईक एंडवरती आलाय ना फलंदाज, त्याचं नाव आहे मुन्ना ठाकूर आणि संघाचा कर्णधार. वय आहे मात्र 17 ते 18. गेल्या वर्षी ज्यावेळेस 12वीचे पेपर सुरू होते त्यावेळेस तो तिथे काशीदला मॅच खेळत होता. तर हे आहे क्रिकेटचं वेळ. नक्की सर, मी कालही तुम्हाला म्हणालो की क्रिकेटचं बाळकडून लवकरच मिळालं त्याला. आणि यावेळेस मुन्नाच्या बॅटमधून आलेला अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. देखना फटका, चेंडू सीमारेषे पार. सन्माननीय दीपक भोईर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. सन्माननीय दीपक भोईर मंडळाकडून आपण असं माझी नम्रतापूर्वक विनंती आहे की व्यासपीठावर येऊन आश्वस्त व्हायचंय. धावसंख्या झालेली आहे 44 धावा आणि त्याचबरोबर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेक होणं आवश्यक आहे. जर इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल झाला नाही, जर एखाद्या संघाचा कर्णधार अनुपस्थित असेल तर त्या संघाला योग्य ती पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. त्या दरम्यान शुभमचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला भिरकवलंय अजूनही सुरेखरित्या सीमारेषे पार. 6 धावांसाठी आपण पाहत आहे की एक चांगल्या चेंडूवरती मारलेले आहेत. नक्कीच त्याच दरम्यान दीपक इथे आणि दीपकचं स्वागत आहे. वेलकम टू एरिना असं म्हटलं जातंय षटकाराने साहिल कडून. त्याचबरोबर थोयपाड्याचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय दत्ताराम थोये, थोयपाडा मंडळातील प्रमुख आधारस्तंभ म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही, ते उपस्थित झाले. त्यांचे स्वागत आहे. यावेळेस दिशा दाखवली जाते, चेंडूला भेटलं जाते. डीप बॅकवर्ड स्कोअर सीमारेषे पार 4 धावांसाठी. कारण तुम्ही हाफ ट्रॅकर सुद्धा टाकताय आणि त्याच वेळेस तुम्ही लेग स्टंपला सुद्धा टाकताय, तर हे असं चालणार नाहीये. ही एक भेट होती असं मी म्हणेन, एक तोफा होता.
नक्कीच तुम्ही पुढे टाका, यॉर्क करण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस जर मारलं तर वेगळी गोष्ट आहे. नाही, पुन्हा एकदा थोडासा शॉट ऑफ लेन चेंडू आणि रिझल्ट तोच आहे निनाद. सर जर आपण पाहिलं तर डीजे प्रणित तुला थोडंसं थांबवतोय, कारण अजून एक या मागचं एक कारण आहे. या मैदान एवढ्या धावा होत आहेत, फलंदाज वरचढ ठरते. त्याचं कारण मी आधीच म्हणालो, अलिबागमध्ये बरेचसे मैदान आहेत, पण संपूर्ण वर्तुळाकार 360 डिग्रीचे मैदान हे क्वचित आहेत, कमी आहेत. आणि त्यामुळे बरेचसे मैदान आपण पाहिलं तर बिहाइंड विकेट हा जो प्रकार आहे हा नाहीच आहे. तिथे डिक्लेअर होणं एकच धाव मिळते. त्यामुळे ज्या फलंदाजांना किंवा ज्या संघातील खेळाडूंना सवय आहे 360 डिग्रीज मैदानाची तशी फलंदाजी करतात, मात्र गोलंदाजांना त्याचा भुर्दंड भोगावा लागते, कारण त्यांची तो सरावच नाही आहे. बिहाइंड विकेट सिंगल जाणार आहे, शॉर्ट ऑफ लेंथ कट केला, एज लागली, मागे जाणारा डिक्लेअर मिळेल. मात्र इथे मात्र त्याचा विचित्र परिणाम पाहायला मिळतो, कारण इथे संपूर्ण आहे मैदान आणि त्यामुळे तिथे सिंगल मिळते, बाकीचे म्हणजे इथे चौकार षटकार पाहायला मिळतात. म्हणूनच ही धावगती आणि ही मोठी धावसंख्या एक हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. तू अचूक पॉईंट निवडलायस, कारण NSC खानाव संघाचं जे मैदान आहे ते अशाच प्रकारचं 360 आहे आणि त्यांना ठाऊक आहे की एका षटकामध्ये की धावा येऊ शकतात जर अशा प्रकारचं मैदान असेल आणि अशा प्रकारची खेळपट्टी असेल. आणि त्यांनी पहिल्यापासूनच आपण पाहतो आक्रमक पवित्रा घेतलाय आणि त्यांना हे सुद्धा ठाऊक आहे की इथे 60 धावा अपुऱ्या पडतील आणि म्हणून जास्तीत जास्त आपल्याला 70 ते 80 किंवा 90 पर्यंत पोहोचायचं जणू की काय असा एक मोठा काहीतरी विचार त्यांनी केलाय. 72 धावफलक लागल्यात, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि सर जसं मी म्हटलं तुम्हाला, आणि त्याचबरोबर इथल्या संघांसाठी सरप्राइझिंग पॅकेज नक्कीच आहे. NSC खानाव संघ, नक्कीच NSC खानाव संघाचे इथे काही खेळाडू गेले असतील, खेळले असतील, त्यांचा खेळ माहिती आहे. मात्र बाकीच्या खेळाडूंसाठी नक्कीच नवीन काहीतरी आणि यावेळेस लागलेला प्युअर किकिंग स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू बिरकळतोय, उत्तुंग षटकार, धावसंख्या 78. इथे खरपूस समाचार घेतला जातोय, प्रत्येक गोलांवरती आक्रमण केले जाते आणि धावा जमवले जातात. अशा प्रकारच्या व्हेरिएशनची आवश्यकता होती. शेवटच्या चेंडूवरती व्हेरिएशन केलं जात आहे आणि त्यामध्ये चेंडू निर्धाव येते. 78 धावा लागल्या धावफलकावर 24 चेंडूमध्ये आणि विजयासाठी 24 चेंडूमध्ये तब्बल 79 धावांचं टार्गेट सेट केलंय. आव्हान मोठं आहे, कठीण आहे, पण अशक्य नाहीये, कारण क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आपण पाहिलं 1983चा पहिला वर्ल्ड कप जो भारताने जिंकला, कमी धावसंख्या होती, धावसंख्या आपल्या गोलंदाजीच्या बळावरती जिंकली आणि कोणाला वाटलेलं नव्हतं की भारतीय संघ तिथे जाऊन सामना जिंकेल, स्पर्धा जिंकेल. इव्हन क्रिटिक्सने कितीतरी गोष्टी सांगितल्या होत्या. कपिल देव हा कर्णधार झालाय, तो काय करणार आहे, ह्यापासून बऱ्याचशा गोष्टी होत्या. मात्र ते सगळ्यांना चुकीचं ठरवलं आपल्या चांगल्या खेळाने, जिद्दी खेळाने, आणि वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर एक सामना जोहान्सबर्ग इथे घडला होता, जो म्हणजेच ऑस्ट्रेलिया वर्सेस साऊथ आफ्रिका, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया 434 धावा मारल्या होत्या. आणि नेहमीप्रमाणे आपण पाहिलं त्यांचा ॲटिट्यूड लेवल एक वेगळी असते. त्यांना वाटलं आम्ही सहज हा सामना जिंकू आणि तो सामना 438 धावांचा चेस केला गेला होता. म्हणजे क्रिकेटमध्ये कोणती गोष्ट अशक्य नाहीये. जर तुम्ही आपल्या स्ट्रेंथवरती काम कराल, आपली चांगले खेळ कराल, धावा जमवाल, चांगल्या प्रकारे खेळ कराल, तर नक्कीच कोणतेही आव्हान क्रिकेटमध्ये अशक्य नाहीये. पाहूया या सामन्यात काय घडतंय. त्याच दरम्यान आपण पाहतोय समवर्गी विद्यालयाचे शिक्षक आणि त्याचबरोबर फकीरपाडा गावातील ग्रामस्थ सन्माननीय रवींद्र वाघमारे यांचे इथे आपण सत्कार आणि सन्मान करणार आहोत. सन्माननीय चंद्रकांत भैरी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे आणि छायाचित्र देखील घ्यायचं आहे. कॅमेरामॅन आपण लाईव्ह फुटेजसाठी स्टेजकडे आपला कॅमेरा वळवायचा आहे. सन्माननीय रवींद्र वाघमारे फकीरपाडा गावातील ग्रामस्थ आहेत आणि शिक्षक आहेत. एक चांगलं कार्य, आणि आज शिक्षकांना नक्कीच माहीत असेल 14 नोव्हेंबर जागतिक बाल दिन, आणि आजच्या दिवशी शिक्षक नक्कीच लहान मुलांना योग्य ते गोष्टी शिकवतात, सांगतात आणि बरेचसे कार्यक्रम शाळेमध्ये राबवले जातात. निनाद, काल मी म्हटलं होतं की या गावामध्ये अनेक क्रिकेटपटू झालेत किंवा होत आहेत,
किंवा आहेत सुद्धा, अजूनही आहेत. आणि त्याच वेळेस मग कबड्डी असेल, कुस्ती असेल आणि बैलगाडी शर्यत असेल याचा मी उल्लेख केला होता. परंतु एक उल्लेख अजूनही मला करावा लागेल, कारण मी काल विसरलो होतो की काय. तत्पूर्वी एक आपण स्वागत घेऊया, जी श्री दत्ताराम थळेपाडा ग्रामस्थ यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत. धन्यवाद थळे साहेब, आपण इथे आलात. अशाच प्रकारचा पाठिंबा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा आशीर्वाद हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण इथे आलात त्याबद्दल. परंतु मी चर्चा करत होतो अर्थातच या क्रीडा क्षेत्राविषयी, परंतु शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर विचार केला तर या गावातील अनेक विद्यार्थी असतील किंवा अनेक ग्रामस्थ असतील ते अति उच्च शिक्षित आहेत आणि चांगल्या पोस्टवरती आहेत. कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर्स आहेत, कोणी टीचर्स आहेत. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी या दृष्टिकोनातून सुद्धा एक पायंडा किंवा एक आपल्याला वाट नक्कीच दाखवलेली आहे. कारण मग ते डॉक्टर पेडवी सर असतील किंवा वकील पेडवी सर असतील आणि त्याचप्रमाणे आपले चंद्रकांत सर असतील आणि आत्ताच वाघमारे सरांचा सुद्धा आपण इथे उल्लेख केला आणि त्यांचं स्वागत केलं. तर अनेक असे ग्रामस्थ आहेत जे उच्च शिक्षित आहेत. त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतोय. वळी पुन्हा एकदा आपण या सामन्याकडे. सन्माननीय दत्ताराम थळे, सन्माननीय दत्ताराम थळे, ज्येष्ठ नागरिक थळेपाडा गावातील आणि त्याचबरोबर जयमान थळेपाडा संघातील प्रमुख आधारस्तंभ आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या स्पर्धा देखील भरवल्या जातात गेले कित्येक वर्ष. त्यांच्या माध्यमातून या मंडळाला 1000 रुपयाचं येथे देणगी आलेली आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. सर्व उदात्त देणगीदारांचे मनपूर्वक आभार. असंच आपलं प्रेम, आपली साथ, आपलं सहकार्य, आपली मदत दरवर्षी या मंडळाला लाभावी ही माझी ईश्वरचरण प्रार्थना. ओव्हर टू यू सर. चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में चलते हैं. अब सवाल बहुत बड़ा है कि ये मैच साई आवाज जीतेगी. अगर मुझे किसी ने कहा तो मैं कहूंगा जी हाँ, जीतेंगी. क्योंकि सौरभ गवानकर को फिर से एक बार वही अवतार जो दिघोड़ी के मैदान पर दिखाया था, वही अवतार में आना होगा और अपनी बल्लेबाजी का जौहर और अपने बल्लेबाजी का दमखम दिखाना होगा. ये लीजिए शुरुआत तो हो चुकी है. वेरी वेल डन. क्या कमाल का ये स्ट्रोक था, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, सीधा तीर की तरह. और ये 6 रन. देखिए गौरव राहुल ने हालांकि लास्ट 2 मैच में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की, मैन ऑफ द मैच का पुरस्कार भी उन्होंने अपने नाम किया. मगर आज एक जिम्मेदारी का एहसास उन्हें है और वो होना जरूरी है. उसी एहसास के जरिए से यहां पे खेलना होगा. आहा, मगर ये चतुर गेंदबाज, ये चाणाक्ष गेंदबाज, एज आइकॉन के रूप में भी इस खिलाड़ी का चुनाव होता है. उसी के साथ हर एक बड़ी लीग में ये खेलता हुआ नजर आता है और इनका सिलेक्शन, इनका चुनाव क्यों होता है उसका उत्तम उदाहरण पेश किया है गुड्डिया. हालांकि आकाश गोंदली उनका नाम, बाएं हाथ से गेंदबाजी करते हैं. आहा, फिर से एक बार देखिए सामने की तरफ. हालांकि गेंद है मगर वहां से गेंद को घुमाते हैं, वहां से मोड़ते हैं गेंद को और बल्लेबाजों के आंखों में धूल झोंकते हुए दिखाई दे रहे हैं. एक छक्का जरूर लगाया है मगर हर ओवर में मात्र एक नहीं, कम से कम 2 से 3 बड़े स्ट्रोक आना जरूरी है. जी हां, इस मर्तबा ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर वाली गेंद वहां से बाहर की तरफ निकल गई. हल्का सा कटाक्ष जरूर डाला था अंपायर संदीप सर पर, मगर अंपायर जी बिल्कुल टच से मस नहीं हुए हैं. लगातार 3 गेंदें यहां पे बिंदी, एक छक्का लगाने के बाद क्या कमाल की वापसी. जी हां, फिर से एक बार आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद. देखिए ये होता है निनाद लाइन एंड लेंथ. देखिए इस लाइन पर अगर आप गेंदबाजी करोगे तो किसी भी इनफॉर्म बल्लेबाज को भी आप रोक सकते हो और रनों से वंचित रख सकते हो और यही किया है. हालांकि एक छक्का जरूर लगाया बल्लेबाज गौरव राहुल ने, मगर उसी बल्लेबाज को एक ही जगह 4 लगातार गेंदे डॉट करने पर मजबूर भी किया है. सर त्याचं एक कारण आहे, म्हणजेच नो फुट मुवमेंट, फुटवर्कचा अभाव. नॉर्मल एक स्टेप पुढे जाऊन किंवा थोडंसं बाहेर निघून. जर आपण पाहिलं आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाज शफल होतात, वाईडच्या लाईनपर्यंत पोहोचतात आणि फटके लगावतात. आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं
मग तो साहिल असेल किंवा मुन्ना असेल, त्याने वाईड लाईनपर्यंत जाऊन चेंडूला फाईन लेग, मिड विकेट, स्क्वेअर लेग या दिशेला फटकवलं. कुठेतरी फुट मुवमेंट, फुटवर्कचा अभाव पाहायला मिळतोय आणि टप्पापर्यंत चेंडू कट होतोय याची कल्पना आहे. तर कुठेतरी रिव्हर्स स्वीप देखील आपल्याला पाहायला मिळाला असता, मात्र तसे काही फटके आले नाही. आणि गोलंदाजाने पुरता हेरलं की फलंदाज केवळ जोरावरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे कुठेतरी त्याने हे चेंडू पहिल्या षटकातील निर्धाव टाकले. म्हणजे षटकार येऊन देखील कमबॅक केलं आणि फलंदाजाला फटके लागण्याची संधी मिळाली नाही, कारण कुठे फुटवर्क नाही हे आपल्याला पाहायला मिळालं. पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. निनाद एक छक्का आने के बावजूद मात्र 7 रन स्कोर कार्ड पर. इस बीच साहिल शिंगरुत आए हैं दूसरा ओवर लेके. जी हां, इस बल्लेबाज को चलना होगा. बहुत ही शानदार स्ट्रोक, पहला छक्का उनके बल्ले. पडले आणि सौरभचा खेळ आपण पाहतो, फूट मुवमेंट त्याची नेहमीच पाहायला मिळते, पदलेचे चांगला वापर करतो आणि म्हणूनच त्याच्याकडून चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि गौरव ही कमी नाहीये, जेवढी ताकद आहे तेवढं टेम्परेमेंट आहे, पण कुठेतरी फूट मुवमेंट ही होणं आवश्यक आहे, फुटवर्कचा वापर करणे आवश्यक आहे. पुढचा चेंडू, रिझल्ट सेम, बॅक टू बॅक सिक्सेस, सेकंड इन सलग दुसरा षटकार. खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले बता बंदे तेरी रजा क्या है. अपने आप पर भरोसा करना होगा. जी मैं ये कर सकता हूं और मुझ में वो काबिलियत है. मैंने इसी का जिक्र किया था. सौरभ को आज किसी भी हालत में चलना होगा और ये 78 रन भी मैं चेस कर सकता हूं. वो दमखम मुझ में है, ये दिखाने का सुनहरा मौका, ये मैं कहूंगा. बैक टू बैक 2 छक्के लगाने के बाद अब गेंदबाज थोड़े से विचलित जरूर हुए होंगे. करे तो क्या करे. ये लीजिए, आया आया आया, ये तीसरा आया. अंपायर जी ने क्या ये गेंद नो बॉल थी, वेस्ट हाइट के ऊपर थी, ये सवाल पूछा है हमारे तीसरे अंपायर से. अब हमारे कैमरामैन उसकी तहकीकात करेंगे, उसका जायजा लेंगे और थोड़ी देर के बाद आपको पता चलेगा कि क्या ये गेंद नो बॉल थी. मगर 6 रन तो आ चुके हैं. क्या बात है सौरभ, यहां पे बैक टू बैक 3 छक्के और ये लीजिए सोने पे सुहागा, नो बॉल. और इसके बाद अगली गेंद फ्री हिट. दाम और गुठलियों के भी दाम. और क्या चाहिए निनाद आपको. देखिए यहां पे छक्का भी आया, नो बॉल भी आया, फ्री हिट भी आया, रन भी आया. क्या कहोगे अब यहां पे गेंदबाज के बारे में क्या सोचते होंगे. सर सब आहे, गेंदबाज को टेन्शन भी आया होगा क्योंकि 3 गेंदों पे 3 षटके गए. आणि सौरभ आता पाहूया फ्री हिटच्या चेंडूवरती काय करतोय, कारण गोलंदाज नक्कीच दबावाखाली आहे. इथे मात्र दबावाखाली चांगला चेंडू टाकला जातोय. कुठेतरी आपल्या बेसिक्स वरती लक्ष दिलं जात आहे, विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते. देखिए निनाद पहले ओवर में मात्र 7 रन थे और दूसरे ओवर में अब तक 2 गेंदें आना बाकी है और 19 रन आ चुके हैं. मगर काफी नहीं होगा क्योंकि पहले ओवर की भरपाई भी इसी ओवर में करनी है. आपके पास ज्यादा समय नहीं है, ज्यादा वक्त नहीं है, ज्यादा गेंदें नहीं है. आपको ज्यादा मेहनत करते हुए कम से कम वक्त में ज्यादा से ज्यादा रन बनाने होंगे. इस दफा गेंद बहुत ही ऊंची उठी है, हवा में गेंद और मिड विकेट की दिशा में एक शानदार वेल जज कैच. और इसी के साथ सौरभ गवा
के पास एक कॉम्बो पैक होना बेहद जरूरी होता है। कॉम्बो पैक का मतलब क्या है कि आपके पास अच्छी गेंदबाजी, अच्छी बल्लेबाजी, उसी के साथ अच्छी फील्डिंग का होना बेहद जरूरी। देखिए यहाँ पे उनके ऊपर एक मनोवैज्ञानिक दबाव था, प्रेशर था कि किसी भी हालत में बड़े स्ट्रोक तो आपको लगाना होगा, वरना हार सामने दिख रही है। और इसी वजह से बैक टू बैक 3 छक्के लगाने के बावजूद भी उन्होंने चौथी गेंद के ऊपर कोशिश की और वो फंस गए। और मिड विकेट में देखिए कितना बेहतरीन वेल जज कैच हमें देखने को मिला। जी हाँ, फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेला है, लॉन्ग ऑन की दिशा में मिलेगा मात्र 1 रन, मगर 1-1 रन से ये मैच क्या जीता जा सकता है। मगर ये भी है कि आपको स्ट्राइक को रोटेट करना होगा, उसी के साथ गौरव को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक देना होगा। गौरव के बल्ले से 1 छक्का लग चुका है, इस ओवर में कुछ हद तक अच्छी बल्लेबाजी हमें देखने को मिली, मगर रनों का जो अंबार है, रनों का जो पहाड़ है, उसे अगर पार करना है तो आपके पास दूसरा कोई ऑप्शन नहीं है। जी हाँ, देख लिया था, ऑफ स्टंप के बाहर आ रहे हैं तो थोड़ा सा वाइड यॉर्कर करने की कोशिश की साहिल ने, मगर बहुत ज्यादा वाइड होने की वजह से अंपायर जी ने इसे अतिरिक्त करार दिया। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 14 के औसत से अब तक यहाँ पे रन बन रहे हैं, मगर हर ओवर में तकरीबन 20 रन चाहिए। 20 के औसत से अगर आप रन बनाओगे तो ही इस मैच को आप जीत सकते हो। जी हाँ, साहिल ने बहुत ही अच्छा कमबैक किया है। पहली 3 गेंदें बहुत ही खराब होने के बाद जिस तरह से उन्होंने वापसी की है, सही मायनों में इस वापसी के बारे में निनाद क्या कहोगे? सर नक्कीच टेम्परमेंट चांगला आहे आणि दबाव येऊन सुद्धा दबावाखाली चांगला खेळ केला जातोय। आणि जेवढे तुम्ही चांगले चांगले खेळाडू बघाल जे पुढे जाऊन नावारूपाला येतात, ज्यांची नावं आज घेतली जातात टेनिस क्रिकेटमध्ये, त्या सगळ्या खेळाडूंनी कुठेतरी या अशा दबावाखाली चांगले सामने खेळले जेव्हा ते नवीन होते। आणि त्यामुळेच ते म्हणतात ना, ते दबाव होतोय ॲब्झॉर्ब करण्याची ताकद, क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि त्याचमुळे ते खेळाडू नावारूपाला आलेले आहेत। आणि तशाच प्रकारचा खेळाडू आहे, पुढे त्याचंही नाव आपण मोठ्या लेवलला पाहू। आणि अशाच प्रकारचा खेळ करणं आवश्यक आहे। टेम्परमेंट मी आधीच म्हटलं, सौरभ गावणकर 3 षटकार लगावले होते, अजूनही 2 ओव्हर शिल्लक आहेत, 2 षटकं शिल्लक आहेत आणि प्रत्येक षटकामध्ये किमान 4 षटकार लगवण्याची क्षमता ज्या फलंदाजामध्ये आहे, तो 1-2 चेंडू नक्कीच सिंगल डबल काढू शकत होता। त्याच्या साथीदार फलंदाज गौरव देखील चांगली फटकेबाजी करू शकतो, हे देखील त्याला माहीत आहे। तर कुठेतरी टेम्परमेंट थोडंसं कमी पडलं असं मी म्हणेन। थोडंसं जर आपल्या मोठ्या फटक्यात त्यांनी मुरड घातली असती, 1 धाव घेतली असती, तर कदाचित स्कोर कार्डवरती धावसंख्या वेगळी पाहायला मिळेल, चित्र वेगळं पाहायला मिळेल असतं। 12 गेंदें बची है और 50 रनों की जरूरत। मुन्ना ठाकुर अपना निजी पहला ओवर लेके आए हैं। जी हाँ, जड़ में डालने का प्रयास, कारपेट के सहारे उसे बहुत ही खूबसूरत ऑन ड्राइव में तब्दील तो किया, मगर मिड विकेट में प्रोटेक्शन और इसी वजह से 1 रन यहाँ पे मिलेगा। हालांकि इस तरह के मैच निनाद जीते हुए मैंने देखे हैं। हसीरा के मैदान पर रिलायंस नौगांव के 2 बल्लेबाजों ने इसी तरह सिचुएशन को हैंडल किया था, विनोद वाटकरे और निखिल कवड़े ने, और उस वक्त 12 गेंदों में जब 52 रनों की जरूरत थी तब वो मैच जीता था। और इसीलिए इतने सालों के बाद उनका मैं नाम यहाँ पे ले रहा हूँ, उनके नाम की चर्चा मैं यहाँ पे कर रहा हूँ। और उसी के साथ साथ काशीद के मैदान पर निशांत कड़वे ने 12 गेंदों में जब 52 रनों की जरूरत थी तब उन्होंने 11 गेंदों में ही निपटा दिया था। तो ये हुआ है, इतिहास के पन्नों पर दर्ज है, और इसी वजह से आपको भी अगर इतिहास बनाना है तो उस तरह से बल्लेबाजी करनी होगी। जी हाँ, फुल टॉस गेंद है, गैप में जरूर है, 1 बाउंस सीधा फील्डर के हाथों में गेंद, गुड्डा वहां पे मौजूद और 1 ही रन यहाँ पे मिलेगा। अब मात्र औपचारिकता बची है, ऐसा मुझे प्रतीत हो रहा है, क्योंकि 1-1 रन से काम नहीं बनेगा। जब तक बड़े स्ट्रोक यहाँ पे नहीं लगते तब तक बिल्कुल उत्साह और जीतने की लालसा पैदा नहीं होगी। जी हाँ, मुन्ना कमाल की गेंदबाजी कर रहे हैं, सटीक लाइन एंड लेन इसे कहते हैं। बल्लेबाजों को द्विधा मनस्थिति में डालना, गेंद कहां पे आएगी उसका अंदाजा नहीं आना, यही एक उनकी खासियत होती है, उनकी काबिलियत होती है। ओहो, ये देखिए सामने से घूम गई गेंद, हालांकि परफेक्ट यॉर्कर था, मगर अचानक टप्पा खाने के बाद गेंद ने घुमाव प्राप्त किया
और गेंद लेग स्टंप को छोड़कर निकल गई, वाइड का इशारा। और यकीन नहीं हो रहा है हालांकि मुन्ना को कि ये क्या हुआ वहां पे। देखिए सूरज गोंदली भी थोड़ी सी बातचीत कर रहे हैं कि वहां पे एक्चुअली क्या हुआ। जी हाँ, वहां पे एक स्पॉट है, शायद उस स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद अचानक मुड़ी थी, वरना यहाँ पे स्टंप बिखेर सकते थे। देखिए जायजा ले रहे अंपायर्स भी वहां पे जाके कि एक्चुअली वहां पे क्या हुआ, क्योंकि किसी को यकीन नहीं हो रहा है। जी जी, हम जरूर देखेंगे, मगर बेल्स जी हाँ, अंपायर जी ने तो वाइड करार दिया है, मगर ये देखना चाहते हैं कि गेंद स्टंप को छूकर तो निकल नहीं गई। अगर स्टंप को छूकर निकल गई है तो बड़ी वाइड करार नहीं दी जाएगी, और शायद यही देखना चाहते हैं अंपायर संदीप पाटिल। मगर बहुत ही बढ़िया गेंदबाजी, सही मायनों में कमबैक। जी हाँ, वाइड करार दिया है। स्टंप का और गेंद का कोई संपर्क नहीं था, मगर धीरे धीरे साई आवास के हाथों से ये मैच बहुत ही दूर जा रहा है, और उसका पूरा श्रेय बल्लेबाज और गेंदबाजों को भी जाता है, क्योंकि बल्लेबाजों ने मेहनत की, अच्छा रनों की संख्या का आकार खड़ा किया, बहुत ही अच्छा स्कोर खड़ा करने के बाद गेंदबाजों ने भी बहुत ही अच्छी गेंदबाजी की है। पहले ओवर में गुड्डिया ने मात्र 7 रन खर्च किए, और इस ओवर में मुन्ना भी बहुत ही सटीक लाइन एंड लेन के साथ गेंदबाजी करते हुए दिखाई दे रहे हैं। जी हाँ, अच्छा स्ट्रोक नहीं कह सकते क्योंकि सीधा फील्डर को ढूंढ लिया है। गुड्डिया वहां पे मौजूद, एक आसान सा कैच लॉन्ग ऑफ की दिशा में, और गौरव राहुल भी। देखिए अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी निनाद हम देखते हैं कि बहुत सारे शतक लगाने वाले बल्लेबाज होते हैं। कल भी हमने एक शतक देखा, तिलक वर्मा ने बहुत ही बढ़िया शतक लगाया, मगर इतिहास के पन्नों पर एक शतक की चर्चा हमेशा रहेगी, वो है हर्षल गिब्स का वो शतक। जिस वक्त दक्षिण अफ्रीका ने जीत हासिल की ऑस्ट्रेलिया के ऊपर 434 रन बनाते हुए, तब जो हो चुकी है, और अब मात्र औपचारिकता यहां पे नजर आ रही है, क्योंकि 6 गेंदें मात्र, और जीतने के लिए 45 रनों की जरूरत। 45 रन चाहिए। 45 रन क्या यहां पे बन सकते हैं, क्योंकि क्रिकेट में ऐसे करिश्मे और कारनामे और चमत्कार हमने देखे हैं दोस्तों। सही मायनों में इस वजह से क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है। क्या इतिहास आज यहाँ पे रचा जाएगा और सालों साल यहाँ पे फिर से एक बार उसे याद किया जाएगा? ऐसे इतिहास हो चुके हैं, क्योंकि अभिषेक नाइक अबू नाम से पहचाने जाते हैं खिलाड़ी, जिराड से बिलोंग करते हैं। उन्होंने 6 गेंदों में जब 36 रन चाहिए थे, तब उन्होंने 6 छक्के लगाए हैं। मगर यहाँ पे विनय द इंजीनियर तड़ाके विद्यापीठ में वो पढ़े हैं, और बहुत ही अच्छे होशियार होनहार ये विद्यार्थी रह चुके हैं। मगर अब क्रिकेट के मैदान पर भी उन्होंने बहुत ही बढ़िया कार्य करते हुए अपनी पहचान बनाई है। जी हाँ, अच्छा स्ट्रोक, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। गेंद डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रन। विनय पाटिल
जी हाँ, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक और अच्छी फील्डिंग। गुड्डिया वहां पे डटे हुए है, मुस्तैद है और एक बहुत ही सुंदर कैच गुड्डिया के जरिए से। अगर उसके बावजूद उनके गेंदबाजों ने सटीक लाइन एंड लेन से गेंदबाजी करते हुए उस मैच को अपने पाले में सिर्फ झुकाया नहीं बल्कि जिताया। और उसके बाद इस विकेट का जबरदस्त अंदाज उनके बल्लेबाजों को आ चुका है। इस मैदान का पूरी तरीके से उन्होंने जायजा लिया है कि किस तरह यहाँ पे गेंदबाजी करनी चाहिए। देखिए वही गेंदबाज है, वही विकेट है और कितनी अच्छी गेंदबाजी यहाँ पे उसी विकेट के ऊपर हो रही है। आहा, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर और बल्लेबाज के पास ज्यादा कुछ करने के लिए नहीं था। ढीले हाथों से उसे खेला था मुन्ना ठाकुर डीप मिड विकेट में। टीम के कैप्टन, मात्र 17 या 18 साल का यह खिलाड़ी। लास्ट ईयर 12वीं के एग्जाम जब जारी थी तब एक दिन बीच में छुट्टी थी और काशिद के मैदान पर वहां पे फाइनल खेल रहे थे। वहां से बैल जीत के लाए थे, फर्स्ट प्राइज भी जीता और उसी के साथ 1 लाख रुपए भी जीते। और टीम के ओनर को, संघ मालक को एक रेस का बैल वहां पे पारितोषिक के रूप में था, वो भी जीता और इसी के साथ ये मैच भी जीता। एनएससी खानाव बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। या मानकरी कोण असावा आपण नक्कीच इथे विचार करणार आहोत। ज्याच्या बॅट मधून आपल्याला 6 षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली आणि 2 चौकारांचा समावेश सुद्धा होता आणि 47 धावांची खेळी साकारणारा सामनावीराचा मानकरी ठरलाय एनएससी खानाव संघाचा साहिल शिंगरूत।